महाराष्ट्र की राजनीति से बड़ी खबर सामने आई है। हाल ही में हुए नगर निगम चुनाव में कांग्रेस ने लातूर महानगर पालिका में एक तरफा सत्ता हासिल की है। इस वक्त महाराष्ट्र की एकमात्र नगर निगम बन गई है जहां कांग्रेस की सत्ता कायम हुई है। सत्ता गठन के बाद कांग्रेस की जयश्री सोन कांबले को महापौर चुना गया, जिनका आज शपथ ग्रहण समारोह उत्साहपूर्वक संपन्न हुआ। इस मौके पर राजनीतिक हलकों की खास नजर रही। पूर्व मंत्री अमित देशमुख ने नवनिर्वाचित महापौर जयश्री सोन कांबले को शुभकामनाएं देते हुए बधाई दी। लातूर नगर निगम में कांग्रेस की सत्ता को राज्य की राजनीति के लिहाज से अहम माना जा रहा है, जिससे आने वाले समय में शहर के विकास को नई दिशा मिलने की उम्मीद जताई जा रही है। लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमत दिलंय आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे यांनी पदभार स्वीकारलेला आहे। आज त्यांच्या पदभार स्वीकृती समारंभाला मी उपस्थित होतो आणि आमचे सगळेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते आणि आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आम्ही त्यांना आज दिलेल्या आहेत। त्यांची कारकीर्द यशस्वी ठरो, लातूरकरांच्या सेवेसाठी तत्परतेने ते सतत कार्यरत राहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय याचा मला आनंद आहे, अभिमान आहे। वंचितनं महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तुमची जी आघाडी झाली ती काही पेचकाटण्याच्या मार्गावर होती? नाही, आमची आघाडी ही अभेद आहे। आम्ही ज्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागला आणि ते होतच। त्यामुळे आघाडी आमची आहे। जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप, आघाडीमध्ये कोएलिशन मध्ये वर्किंग रिलेशनशिप सुद्धा एक महत्वाचा भाग आहे। त्यामुळे त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देत होतो। मला असं वाटतंय की